महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यानं आणि त्याआधी शरद पवारांसोबत झालेल्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकीकडे शरद पवारांसारख्या मुरब्बी राजकारण्याची एकनाथ शिंदेंनी भेट घेणं, तर दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी शिंदे यांचं तातडीनं दिल्लीला रवाना होणं. या सगळ्या घडामोडींमागं महाराष्ट्राच्या भावी राजकारणाची मोठी खेळी असल्याच्या चर्चा आहेत. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. काही दिवसांपूर्वी विधान भवनाच्या परिसरात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. ही भेट इतकी अनपेक्षित होती की खुद्द एकनाथ शिंदे यांना आपल्या मंत्रिमंडळातील महत्वाचे कामकाज अर्धवट सोडून या भेटीसाठी जावं लागलं. एका बाजूला महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात टोकाचं राजकीय वैमनस्य असताना दोन्ही बाजूंच्या सर्वोच्च नेत्यांमधील हा संवाद अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते स्वतःहून शिंदेच्या दालनात जातात आणि तिथं बैठक होते, हे साधं राजकारण असूच शकत नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत चलाख आणि मुरब्बी नेते मानले जातात. ते कोणतीही गोष्ट विनाकारण करत नाहीत आणि त्यांच्या भेटीमागं नेहमीच मोठी राजकीय रणनीती असते, असा आजवरचा इतिहास सांगतो. त्यामुळे या भेटीत नक्कीच काहीतरी वेगळं शिस्त आहे, ज्याचे पडसाद आगामी काळात उमटणार आहेत, अशी चर्चा. पवारांसोबतच्या भेटीनंतर आज एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झाले. केंद्रात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्या आधीच्या या घडामोडी अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत. या विस्तारात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून आलेल्या खासदारांमध्येही आता मंत्रिपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आपल्या सर्व आमदार खासदारांची बैठकी घेतली. दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून शिंदे आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त राजकीय जागा आणि पद मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे भाजपचे महत्वाचे आणि वजनदार नेते मानले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. विरोधकांचा असा आरोप आहे की एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात अंतर्गत युती झाली आहे. त्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रातील वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी ही जोरदार चर्चा आहे. देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय राजकारणात सामावून घेतलं जाऊ शकतं. जर फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्राच्या राजकारणाची संपूर्ण धुरा आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येते. यावर भाजपच्या गोटातून जरी दुजोरा दिला जात नसला तरी राजकीय वर्तुळात या चर्चांना पूर्ण विराम मिळालेला नाही. फडणवीसांना केंद्रात पाठवून शिंदे यांना पूर्ण मोकळीक दिली तर आगामी निवडणुकांमध्ये भाजपला त्याचा फायदा होईल किंवा नुकसान, यावरही खल सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी स्वतः मात्र या चर्चांना पूर्णपणे फेटाळून लावलंय आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपले संबंध अत्यंत घट्ट असल्याचं आणि ते कधीही वेगळे होणार नसल्याचं जाहीरपणे म्हटलंय. या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात धक्कादायक चर्चा अशी आहे की शरद पवार यांच्या पक्षाचा एक गट एनडीए मध्ये जाण्यास उत्सुक आहे आणि भाजपशी जवळीक साधत आहे. शरद पवार आणि भाजपच्या सर्वोच्च नेत्यांमधील वैयक्तिक संबंध आणि अलीकडच्या काही काळातील त्यांच्या भूमिकेमुळे या चर्चांना खतपाणी मिळालंय. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत शरद पवार यांनी राज्य सरकारच्या काही निर्णयांची, विशेषतः शेतकरी कर्जमाफी संदर्भातील बदलांची जाहीरपणे स्तुती केली होती. एवढंच नाही तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले होते. त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची झालेली भेट, या सर्व गोष्टींचा संदर्भ लावत शरद पवार एनडीएत जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी या चर्चांना निव्वळ अफवा आणि विरोधकांचं षडयंत्र म्हटलंय. या सर्व राजकीय परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकनाथ शिंदे यांचं दिल्लीत वाढतं वजन हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून ते सातत्यानं आपलं राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात जर श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य खासदारांची वर्णी लागलीच तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं वजन अजून वाढणार आहे. दुसरीकडे जर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवलं गेलं तर भाजपला महाराष्ट्रात नवीन नेतृत्वाचा चेहरा शोधावा लागेल. भाजपच्या अंतर्गत गणितात फडणवीस यांचं केंद्रात जाणं ही मोठी रणनीती असू शकते, कारण भाजपला राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून एक वजनदार नेत्याची गरज आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याची शिंदेसारख्या उपमुख्यमंत्र्यांशी झालेली भेट ही सामान्य नाही. या भेटीमुळे विरोधक जरी अस्वस्थ झाले असले तरी सत्तेच्या राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. असंही घडू शकतं की आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात काही छुपी युती किंवा समझोता होत असावा. राजकारणात शत्रूचा शत्रू तो मित्र हे सूत्र नेहमीच लागू पडतं आणि शरद पवार हे पवित्रा बदलण्यात पटाईत मानले जातात. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी अनपेक्षित घडल्यास आश्चर्य वाटायला नको.
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचं महत्व मंत्रिमंडळ विस्तारापुरतं मर्यादित नाही. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीची रणनीती काय असेल, जागा वाटपाचं सूत्र कसं ठरणार आणि विरोधी पक्षांमधील महत्वाच्या नेत्यांनी आपल्याकडे कसं खेचायचं, यावरही या दौऱ्यात खल होण्याची शक्यता आहे. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला आधीच मोठा धक्का दिला आणि आता ते याहून मोठी राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे यांचं वजन केंद्रात वाढतंय आणि अमित शाह त्यांना महाराष्ट्रात एक प्रमुख नेता म्हणून प्रोजेक्ट करतायत. दुसरीकडे शरद पवारांची भेट आणि त्यांचं फडणवीसांच्या घेतलेल्या निर्णयांचं कौतुक करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं शिजत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे आणि तसे संकेत येत आहेत. विरोधकांचा आरोप असो की सत्ताधाऱ्यांची रणनीती, आगामी काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत. सत्तेची समीकरणं बदलू शकतात, महत्वाचे नेते आपली निष्ठा बदलू शकतात आणि दिल्लीतील राजकीय चाणक्य महाराष्ट्राच्या भविष्याची नवी रूपरेषा आखू शकतात. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.